नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज स्टडी मॅथ या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत करतो। तर आपण पाहतोय CTET परीक्षेसाठी पर्यावरण अध्ययन या विषयावरील महत्त्वाची काही प्रश्न उत्तरे। चला तर सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। प्रश्न क्रमांक 1 आहे, निम्न में से किन पौधों के बीज पशुओं द्वारा विस्थापित होते हैं। तर पशुओं द्वारा विस्थापित होते हैं असं म्हटलेलं आहे। तर त्याचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 सहजन, 2 मॅपल, 3 आक आणि 4 आम। तर आपण पर्यायाच्या अनुषंगाने गेल्यावर आपल्याला असे कळते की आम म्हणजे जो आंबा आहे, आंबा हे बरेच जे जनावर आहेत किंवा प्राणी आहेत ते खात असतात आणि त्यामुळे त्याच्या ज्या बिया आहेत त्या त्यांच्या पोटात जातात आणि त्यांच्या मलाद्वारे ज्या आहेत त्या विस्थापित होत असतात। तर त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे हे आम असायला पाहिजे। आणि दुसरं सहजन, मॅपल आणि आक या ज्या वनस्पती आहे यांच्या ज्या बिया असतात त्या बियांना पंखासारख्या किंवा जे कापसाचे असे रेषे असतात त्या प्रकारचे त्यांना रेषे असतात आणि त्या बिया वजनाने मोठ्या प्रमाणामध्ये हलक्या असतात, त्यामुळे त्या हवेद्वारे पसरल्या जाऊ शकतात। जसे की यामध्ये आता सहजन म्हटलं तर आपला शेवगा येतो, ठीक आहे। आणि शेवग्याला सुद्धा शेवग्याची बी ही वजनाने हलकी असते, त्यानंतर त्याला थोडेसे असे रेषे असतात जे हवेद्वारे ती बी उडून जाऊ शकते। तसंच जी आहे आक, आक म्हणजे काय तर रुई, ठीक आहे। आता तुम्ही पाहिलं असेल उन्हाळ्यामध्ये एक म्हणजे अशी एक बी असते की ज्याच्या वरचा भाग जो आहे असे कापसासारखे त्याला असे रेषे असतात, ठीक आहे। आणि ते आपल्याला असे उडताना दिसतात, त्यांना जसं आमच्या विदर्भाच्या भागामध्ये बुड्डी के बाल सुद्धा म्हटलं जातं। तर ती जी बी असते ती अशी खाली अशी फक्त बी असते आणि त्याला असे चारी साईडने असे रेषे असतात जी ती हवेने अशी उडत असते आणि पॅराशूट सारखी आपल्याला अशी खाली येताना दिसते। तर अशाच प्रकारच्या या तिन्ही वनस्पती आहेत ज्यांचं जे प्रसरण आहे ते हवेमार्फत होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, बिया ज्या आहे याचं जे प्रसरण हे 4 प्रकारे होत असतं। एक होतं जे होतं हवेमार्फत, हवा। दुसरं होतं ते होतं पाण्यामार्फत, ठीक आहे। त्यानंतर तिसरं जे होतं हे होतं प्राण्यांमार्फत, जसं की प्राणी असतील, जसं आपण आता पाहिलं जे आंब्याचं होतं ते। आणि चौथं एक्सप्लोजन म्हणजेच ज्यामध्ये काय होतं की बिया ज्या आहे या फुटतात, ठीक आहे। तर काही ज्या वनस्पती आहे ज्याच्या बिया ज्या असतात ज्या अशा फुटतात आणि त्या अशा खाली पडून त्याच्यातून म्हणजे रोपं निर्माण होतात। त्यानंतर हवेद्वारे हे आपल्याला मी सांगितलंच आहे, ज्या हलक्या बिया असतात त्या हवेद्वारे उडून जातात आणि त्यानंतर ज्याचं जे विस्थापन आहे ते होत असतं। यानंतर जसं की पाण्यासाठी कसं आहे, समुद्र किनाऱ्याचे झाडं असतील, नदी किनारचे झाडं असतील, यांच्या फळांच्या बिया ज्या असतात ज्या पाण्यामध्ये पडतात आणि पाण्याद्वारे वाहून त्याचं विस्थापित होऊन त्या दुसऱ्या जागी त्या रुजतात। आणि त्यानंतर मी एक्सप्लोजन सांगितलं आहे प्राणीचं सांगितलंच की बरेच प्राणी जे आहे हे विविध फळं खात असतात आणि प्राणी असेल, पक्षी असेल, त्यानंतर यांच्या विष्ठेमधून जे आहे त्या फळांचं रोपण होत असतं। तर असं 4 प्रकारचे जे आहे या बिया विस्थापित होत असतात। तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊ। निम्न में से कौन सा जड़ नहीं है। तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत, 1 मूली, त्यानंतर 2 शकरकंदी, 3 टेपिओका आणि 4 आलू। तर या प्रश्नाचं पाहायचं झालं जड म्हणजे काय होतं तर मूळ, यामध्ये कुठलं मूळ नाही आहे असं विचारलेलं आहे। तर मूली म्हणजे मुळा असेल, शकरकंदी रत्नाळू असेल, टेपिओका याला टेपिओकाच म्हटलं जातं, त्यानंतर आहे आलू। तर या ज्या 3 आहेत या ज्या आहे या मूळ आहेत। आणि आलू, जसं आलूला आपण पाहतो की आलूला डोळे येतात, ठीक आहे, त्यानंतर म्हणजे त्याला बड येत असतात, त्यामधून पुन्हा जे आहे त्या आलूचं रोप बाहेर निघत असतं। पण आलू हा जो प्रकार आहे, आलू हा तना आहे। तना म्हणजेच आलू हे खोड आहे, ठीक आहे, आलू हे खोड आहे, त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आलू। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, साबुत मूंग
या चने को रात भर पानी में भिगोकर फिर 1 या 2 दिन के लिए छोड़ देते हैं। सबसे पहले जो भाग अंकुरित होता है वह है, मतलब वह क्या है? तर तो तना असेल, पत्ती असेल, जड असेल की फळ असेल. ठीक आहे. तर आपण नेहमी पाहतच असतो की आपल्या घरामध्ये जेव्हा आपली आई असेल किंवा आपण असू, आपण चना, मूग यासारखे धान्य जर आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलं तर त्यांना कोंब येत असतात. तर ते जे कोंब असतात त्या मुळा म्हणजेच जड या प्रकारामध्ये येतात. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जड असेल. प्रश्न क्रमांक 4, पटसन का रेशा पटसन के पौधे के किस भाग से प्राप्त होता है? म्हणजेच पटसन या झाडापासून रेशा म्हणजेच धागा निर्माण होतो, तो त्याच्या कोणत्या भागापासून निर्माण होतो? तर पर्याय आहे बीज, त्यानंतर पत्ती, फूल आणि तना. तर पटसन म्हणजे होतो ताग, यालाच ज्यूट असे म्हणतात. ठीक आहे. तर तागाचे जे धागे असतात, तागाचे धागे या त्याच्या तना म्हणजेच खोडापासून, याचं जे आहे खोड असतं आणि या खोडाला भिजवून ठेवल्या जातं आणि त्यातून जे आहे ते धागे काढले जातात. त्यालाच म्हणजे रेटिंग अशा प्रकारचं एक नाव आहे. ठीक आहे. तर पटसनचे जे धागे बनतात ते त्याच्या खोडापासून बनत असतात. यानंतर जसं बीज जे आहे यामध्ये दिलेलं आहे बीज, तर बीजचे धागे हे म्हणजे कापूस जो आहे आपला म्हणजे पराठी. ठीक आहे. तर याचे धागे बनवताना बीज जे असतं म्हणजे बोंड असतो. ठीक आहे. तर त्यापासून त्याचे धागे बनत असतात. बाकी मग जसं काही याचे पत्ती सुद्धा बनतात, पण फूल जे आहे फुलापासून सहसा कुठल्याच प्रकारचा धागा हा बनत नसतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5, निम्नलिखित में से कौन सा परजीवी पौधा है? पर्याय आहेत पीपल, पर्याय क्रमांक 2 अमरवेल, पर्याय क्रमांक 3 अंगूर आणि 4 मनी प्लांट. तर यामध्ये आपण पाहतो की पिंपळ असेल, त्यानंतर अंगूर, त्यानंतर मनी प्लांट या ज्या आहेत या स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. यांचे म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारे या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मात्र जी अमरवेल आहे, अमरवेल हिची पाने जी आहे ही पिवळी असतात. ठीक आहे. कारण पिवळी का असतात? तर त्यामध्ये क्लोरोफिल नसतं. त्यामुळं क्लोरोफिल हा घटक अमरवेलमध्ये नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. त्यामुळं अमरवेलला जे आहे इतर ज्या वनस्पती आहेत त्याच्यावरती आपलं पोषण करण्यासाठी अवलंबून राहावं लागतं. त्यामुळं अमरवेल ज्या झाडावरती जाते त्यामध्ये ती त्याचे जे आहे मुळा ज्या आहे ही त्या झाडाच्या आतमध्ये ती म्हणजे इंटर करत असते आणि त्यातून जे आहे ती स्वतःचं पोषण करते. त्यामुळे जी आहे परजीवी पौधा यातील कोणता असेल तर तो असेल अमरवेल. ठीक है. तर हा आहे आपला होमवर्कचा प्रश्न. पौधों के ऊपरी भागों से बाष्प के रूप में जल की क्षति को क्या कहते हैं? याचे पर्याय आहे प्रकाश संश्लेषण, त्यानंतर वृद्धी, त्यानंतर श्वसन, त्यानंतर बाष्पोत्सर्जन. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.